नमस्कार, मी गिरीश निकम. साम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. राज्यभरातल्या बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेणार आहोत. सुरुवातीला पाहूयात आपण पावसासंदर्भातल्या काही बातम्या. मान्सून 20. शिर्डीत विजांसह अवकाळी पावसानं हजेरी लावली. साई मंदिर परिसरात भाविकांनी पावसाचा आनंद लुटला, तर काहींची धावपळ उडाली. पाऊस पडल्यानं वातावरणात गारवा निर्माण झालाय. मात्र जोरदार पावसामुळे जनजीवन काहीसं विस्कळीत झालंय. जालन्यात विजांसह पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे शहरातील रस्ते जलमय झाले होते. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. हवामान विभागाने पुढील 2 दिवस जालना जिल्ह्याला पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे. खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनाने केलं. नैऋत्य मोसमी वाऱ्याने संपूर्ण अंदमान निकोबार बेट समूह व्यापलाय. बंगाल उपसागराच्या काही भागात देखील वारे दाखल झालेत. अरबी समुद्रातून चाल करत मालदीव आणि कोमोरींच्या काही भागांसह श्रीलंकेच्या दक्षिण भागात मान्सून दाखल झालाय. हवामान विभागाने ही माहिती दिली. राज्यभरात आज पावसाची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्राला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय, तर विदर्भ, कोकण, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. पुणे जिल्ह्यात देखील वादळी पाऊस, गारपीट होण्याची शक्यता आहे. सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यात देखील वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता वेधशाळेने वर्तवली. रशिया युक्रेन युद्ध थांबत नाही. आता रशियानं युक्रेनवर 273 ड्रोन टाकले. 3 वर्षातील सर्वात मोठा ड्रोन हल्ला रशियानं केलाय. या हल्ल्याचा व्हिडिओ देखील आता जारी करण्यात आला. युक्रेनवर झालेल्या मोठ्या ड्रोन हल्ल्यांपैकी एक हल्ला आहे. या ड्रोन हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झालाय, तर अनेक जण जखमी झालेत. भारतीय सेनेच्या वेस्टर्न कमांडरनं ऑपरेशन सिंदूर अंतर्गत एक नवा व्हिडिओ जारी केलाय. या व्हिडिओमध्ये पाकिस्तानच्या दहशतवादी ठिकाणांवर केलेल्या अचूक आणि नियोजित कारवाईचे दृश्य दाखवण्यात आलेत. सेनेनं यामध्ये शस्त्रसंधीचं उल्लंघन करणाऱ्या शत्रूच्या चौक्या नष्ट केल्या. पाकिस्तानचं काम करणाऱ्या गद्दार ज्योती मल्होत्राला अटक झालेली आहे. भारतात राहून ती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती. एवढंच नाही तर ज्योती मल्होत्रानं पहलगाम हल्ल्यात पर्यटकांनाच दोषी ठरवलं होतं. याचाच नवा व्हिडिओ समोर आलाय. सिंदूरबाबत भूमिका मांडण्यासाठी खासदारांच्या 7 टीम आता परदेशात जाणार आहेत. यावरून खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि शिंदे सेनेवर निशाणा साधलाय. श्रीकांत शिंदे परदेशात जाऊन काय बाजू मांडणार असं म्हणत राऊतांनी शिंदेना टोला लगावलाय. तर शिष्टमंडळाचा विषय भाजपनं राजकीय केलाय. इतक्या घाईनं परदेशात शिष्टमंडळ पाठवायची गरज नव्हती असे खासदार राऊत म्हणाले. सरन्यायाधीश भूषण गवईंच्या सत्कार समारंभात मुख्य सचिव, पोलीस महासंचालक आणि पोलीस आयुक्त गैरहजर राहिले. यामुळे गवईंनी तिन्ही अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीवरून नाराजी व्यक्त केली आणि नाराजी व्यक्त केल्यानंतर तिन्ही अधिकारी दादर येथे चैत्यभूमीवर पोहोचले आणि त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. मात्र सरन्यायाधीशांनी अधिकाऱ्यांची यावेळी कानउघडणी केली. सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश भूषण गवईंचा मुंबईत सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिल राज्यस्तरीय वकील परिषदेनं हा सत्कार आयोजित केला होता. भूषण गवईंच्या मातोश्री कमलताई गवई यांना आपल्या मुलाच्या सत्काराच्या वेळी अश्रू अनावर झाले. एखादं पुस्तक केवळ आणि केवळ लोकांवर आरोग्य करण्यासाठी लिहायचं असेल तर त्याला पुस्तक म्हणता येणार नाही असा टोला भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी संजय राऊतांना लगावलाय. त्यांनी पुस्तकातून सांगितलेले अनुभव काही स्वातंत्र्य लढ्यातील नाहीत असा टोला देखील दानवे यांनी लगावला. नरकाचं माहीत नाही, स्वर्गाचा असेल तर सांगेन अशी मिश्किल प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संजय राऊतांच्या पुस्तकावर दिली. संजय राऊतांचं नरकातलं स्वर्ग हे पुस्तक वाचलं नसल्याचं देखील त्यांनी म्हटलंय. शरद पवारांना त्यांच्या पुण्यातील निवासस्थानी एका शेतकऱ्यानं 3 किलोचा आंबा भेट दिला आहे. दत्ता घाडगे असं शेतकऱ्याचं नाव आहे. या प्रयोगशील शेतकऱ्याचं शरद पवारांनी देखील कौतुक केलंय. प्रयोगशील आंबा बागायतदारांना समृद्ध करतो हे पाहून समाधान वाटतंय असं शरद पवारांनी म्हटलंय. छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी बारामतीमध्ये मतदान पार पडलं. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आमने सामने आले. हर्षवर्धन पाटलांना पाहताच अजित पवार हसले आणि लक्ष राहू द्या आमच्याकडे असं म्हणत त्यांनी मिश्किल शैलीत संवादही साधला.
सिंधुदुर्गात पुन्हा नितेश राणे विरुद्ध वैभव नाईक असा सामना रंगला. सिंधुदुर्गात ठाकरे गटाचा आका विनायक राऊत की वैभव नाईक अशी टीका मंत्री नितेश राणेंनी केली होती. त्यावर सिंधुदुर्गाचा आका बनण्यासाठी रवींद्र चव्हाण यांना नारायण राणेंनी दूर केल्याचं प्रत्युत्तर वैभव नाईक यांनी दिलं. इंदापूर तालुक्यातील छत्रपती साखर कारखान्याकरता मतदान सुरू झालं. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. अजित पवारांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रात मतदानाचा हक्क बजावला. मंत्री भरत गोगावलेंच्या होम ग्राउंडवर अजित पवारांची तोप धडाडणारे महाडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा होतो. यावेळी ठाकरे गटाच्या स्नेहल जगताप कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. दरम्यान रायगडच्या पालकमंत्री पदावरून सध्या आदिती तटकरे आणि मंत्री भरत गोगावले यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. यंदाच्या संसदरत्न पुरस्कारांची यादी जाहीर झाली. महाराष्ट्रातील एकूण 7 खासदारांना संसदरत्न पुरस्कार जाहीर झाला. यात शरद पवार गट, ठाकरेंची सेना आणि काँग्रेस यांच्या प्रत्येकी एका खासदाराला संसदरत्न पुरस्कार देण्यात आलाय. तर भाजप आणि शिंदे सेनेच्या 2 खासदारांची नावं जाहीर करण्यात आली. बीडमध्ये शिवराज दिवटे मारहाण प्रकरणी आरोपींना आणखीन एक कारनामा उघड झाला आहे. शिवराज दिवटेला सरपंच देशमुख पाठटूक करण्याची धमकी देऊन मारहाण करण्यात आली. यावेळी आरोपींनी मारहाण करताना वाल्मिक कराडच्या मुलाची माफी माग म्हणत मारहाण करतानाचा व्हिडिओ आता समोर आला. मराठा संघटनांकडून उद्या परळीसह बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली. शिवराज दिवटेला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ बंदची हाक देण्यात आली. यावेळी परळी शहरामध्ये शांतता रॅली काढण्यात येणार आहे. परळी येथील शिवराज दिवटे या तरुणाला अमानुष मारहाण झाली होती. शिवराज दिवटे मारहाण प्रकरणात एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला. या व्हिडिओमध्ये समाधान मुंडेला मारहाण होताना पाहायला मिळते. 2 दिवसांपूर्वीचा हा व्हिडिओ असल्याची माहिती मिळते. आधी शिवराज दिवटेच्या मित्रांनी समाधान मुंडेला मारलं. त्यानंतर त्याचा बदला घेण्यासाठी समाधान मुंडेनं दिवटेला मारहाण केल्याचा दावा होतोय. बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी शिवराज दिवटेची भेट घेतली. 2 दिवसांपूर्वी शिवराज दिवटेला परळीच्या टोकवाडी शिवारात अमानुष मारहाण झाली होती. खासदार बजरंग सोनवणेंनी शिवराजच्या प्रकृतीची चौकशी करत त्याच्या वडिलांशी देखील चर्चा केली. आरोपींना तत्काळ अटक करावी अशी मागणी केली. परळीच्या लिंबोटा इथला रहिवासी शिवराज दिवटेला टोळक्यानं अमानुष मारहाण केली होती. या प्रकरणात उर्वरित आरोपींना अटक करा, टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई करा या मागणीसाठी लिंबोटा ग्रामस्थांनी बीड परळी मार्गावर ठिय्या आंदोलन केलं. जोपर्यंत सर्व आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत आम्ही आमचं आंदोलन मागे घेणार नाही असं ग्रामस्थांनी पवित्रा घेतला. सरसंघचालक मोहन भागवतांनी साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं. भागवतांच्या हस्ते साईबाबांची पाद्यपूजा संपन्न झाली. साई दर्शनानंतर मोहन भागवतांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. जेजुरीच्या खंडोबा मंदिरामध्ये आंब्याची आरास करण्यात आली. आज रविवार असल्यानं ही आंब्याची आरास करण्यात आली. सकाळपासूनच भाविकांनी जेजुरी गडावर खंडोबाच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. 121 डझन आंब्याचा यासाठी वापर करण्यात आला. तुळजाभवानी चरणी हैदराबादच्या भाविकानं 5 तोळ्याचा सोन्याचा हार अर्पण केलाय. के निर्मला रेड्डी या भाविकानं सुवर्णहार अर्पण केलाय. मंदिर संस्थाच्या वतीनं देवीची प्रतिमा आणि महावस्त्र देखील देऊन भाविकाचा सत्कार करण्यात आला. अनेक भाविक देवीच्या चरणी दान अर्पण करत असतात. लोणारच्या प्राचीन दैत्य सुदन मंदिरात किरणोत्सव साजरा होतोय. मंदिराच्या गाभाऱ्यातील भगवान विष्णूंच्या मूर्तीवर डोक्यापासून ते पायापर्यंत सूर्यकिरणाभिषेक होतो. हा किरणोत्सव 16 मे ते 20 मे पर्यंत असून तो पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होती. राज्यभरातल्या बातम्यांचा झटपट आढावा घेतल्यानंतर एक कोरोनाची बातमी आहे. जगभरात थैमान घातलेल्या कोरोना संदर्भातील ही मोठी बातमी आहे. कोरोनानं पुन्हा एकदा आशियामध्ये देशामध्ये डोकंवरती काढले. हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये कोविड-19 रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. स्थानिक आरोग्य यंत्रणा आता सतर्क झाली आहे. हाँगकाँगमध्ये पॉझिटिव्ह प्रकरणांची टक्केवारी अगदी वाढतच चाललेली आहे. मनोरंजन क्षेत्राला देखील याचा फटका बसला आहे. हाँगकाँगचे प्रसिद्ध गायक इसन चान यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले. तर सिंगापूरमध्ये देखील कोरोनाचा प्रसार वेगानं होतोय. तिथं हाय अलर्ट जाहीर करण्यात आले. मास्कचा वापर, गर्दीपासून दूर राहणं, लक्षणं आढळल्यास त्वरित चाचणी करून घ्यावी असं आवाहन प्रशासनानं नागरिकांना केलंय.
11वी प्रवेश प्रक्रियेला सोमवारपासून सुरुवात होणार आहे. निकालानंतर विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज भरण्यासाठी 10 ते 15 दिवसांचा अवधी मिळेल. त्यानंतर पहिली तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर होईल. मुख्य 3 प्रवेश फेऱ्या आणि आवश्यकतेनुसार विशेष प्रवेश फेरी प्रसिद्ध केली जाणार आहे. नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाअंतर्गत अतिरिक्त परीक्षेचं वेळापत्रक जाहीर झाले. पदवी आणि पदव्युत्तर परीक्षा सुरू आहे. मात्र काही विद्यार्थी विविध स्पर्धेत सहभागी झाल्यानं त्यांना परीक्षा देता आल्या नाहीत. त्यांच्या परीक्षा विद्यापीठानं ठरवून दिलेल्या केंद्रावर होणार आहे. यवतमाळच्या मारेगाव नेतमध्ये शेतशिवारात वीज पडून शरद गेडामांच्या 20 बकऱ्या मृत पावल्यात. यात शरद गेडाम किरकोळ जखमी झालेत. दरम्यान शेतकऱ्यांचं यामध्ये लाखो रुपयांचं नुकसान झालंय. त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते. पुण्याच्या मुळशी तालुक्यातल्या कोळवण खोऱ्यातील डोंगर गावात बिबट्याचं दर्शन झालंय. गिरीवन डोंगरगाव रस्त्यावर बिबट्या मुक्त संचार करत असताना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झालाय. बिबट्याचा वावर वाढल्यानं कोळवण परिसरातील नागरिकांमध्ये आता भीतीचं वातावरण आहे. वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील जोगलदरी शेतशिवारातील एका विहिरीत नीलगाय पडली होती. या गायीला वनविभागाकडून अगदी निर्दयीपणे बाहेर काढण्यात आलं. यावेळी तिच्या पायाला दोरी बांधून ट्रॅक्टरच्या सहाय्यानं फरफटत बाहेर काढण्यात आलं. त्यामुळे वनविभागाच्या ढिसाळ कारभारावर प्रश्न उपस्थित होते. चंद्रपूरच्या मूल तालुक्यातील भादुर्णीमध्ये वाघाच्या हल्ल्यात एक जण ठार झालाय. बकऱ्यांना चरण्यासाठी तो जंगलात गेलेला होता. मात्र घरी न परतल्यानं त्याचा शोध घेतला असता त्या व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. संपूर्ण शरीर वाघानं खाल्ल्याचं समोर आले. या आता वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. मावळच्या तळेगाव दाभाडे बस आगारात नव्यानं 5 बस दाखल झाल्यात. आमदार सुनील शेळकेंना वारंवार नागरिकांनी निवेदन दिल्यानंतर अखेर 5 बसेस उपलब्ध करून दिल्यात. परिवहन विभागानं मावळला 10 नव्या बसगाड्या मंजूर केल्या. त्यापैकी 5 गाड्यांचं लोकार्पण करण्यात आलं. उर्वरित गाड्या लवकरच उपलब्ध होतील अशी माहिती देण्यात आली. वाशिमच्या मालेगाव तालुक्यामध्ये रिधोरा राजुरा खैरखेडा रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. खड्डे आणि गिट्टीमुळे वाहनधारकांना जीव मुठ्ठीत धरून प्रवास करावा लागतोय. दरम्यान प्रथम टप्प्यातील खडीकरणाचं काम आता सुरू झालंय. मात्र डांबरीकरणाचं काम 1.5 वर्षापासून ठप्प आहे. रस्त्याचं काम सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला. भारतातील पहिलंच डिजिटल लाऊंज मुंबई सेंट्रल स्टेशनवर उभारण्यात येणार आहे. स्टेशनवर बसून सुसज्ज वातावरणात काम करता यावं यासाठी पश्चिम रेल्वेकडून हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. हा एक प्रकारे को वर्किंग स्पेस आहे. पुण्यात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या पुणेकरांवर आता AI टेक्नॉलॉजीची नजर असणार आहे. नियम मोडणाऱ्या पुणेकरांना दंड बसणार आहे. पुण्यातील गोखले रस्त्यावर पुणे पोलिसांनी AI टेक्नॉलॉजीचा वापर करायला सुरुवात केली. बोईसरच्या तारापूर MIDCतील कॅमलिन कंपनीत गॅस गळती झाली. डायनिफिल सल्फेट वायूची गळती झाली. त्यामुळे 10 कामगार जखमी झाले. कंपनी आणि व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणामुळेच कामगारांच्या जीवाशी खेळ होतोय अशी तक्रार आहे. जखमी कामगारांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ठाण्यातल्या कोलशेतमधल्या लोढा अमारा 4000 पेक्षा जास्त सदनिका असलेल्या सोसायटीत रहिवाशांनी आंदोलन केलंय. रहिवाशांच्या सुविधेसाठी राखीव असलेल्या जागेत सिग्नेट 2 हे व्यापारी संकुल उभारण्यासाठी बनावट कागदपत्र तयार केल्याचा आरोप होतोय. याबाबत उपनिबंधकांकडे तक्रार करण्यात आलेली आहे. विकासकाला नोटीस बजावण्यात आलेली आहे. धुळे महानगरपालिकेने धोकादायक इमारती रिकाम्या करण्यास सुरुवात केली. शहरात जवळपास 110 धोकादायक इमारती आहेत. त्यांना दरवर्षीप्रमाणे यंदाही नोटीस देण्याचा सोपस्कार केला जातोय. पावसाळ्यात कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये म्हणून प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येते. नागपूर मध्यवर्ती कारागृहातील कैदी शासकीय मेडिकल रुग्णालयातून उपचारादरम्यान पसार झालाय. हर्ष रामटेक असं त्याचं नाव आहे. त्याला चक्कर आणि उलट्यांचा त्रास होत असल्यानं रुग्णालयात दाखल केलं होतं. या प्रकरणी त्याच्यावर आता अजनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. बुलढाण्याच्या देऊळ घाटात अधिकृत दारूची दुकानं नसताना देखील अवैधरित्या दारूची विक्री होते. याकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. एका व्यक्तीनं दारूच्या दुकानावर जाऊन धिंगाणा घालत विक्रेत्याला जाब विचारला होता. तसंच प्रशासनाकडून देखील दारूची अवैध दुकानं बंद होणार की नाही याकडे गावकऱ्यांचं लक्ष लागलं. जालना नांदेड महामार्गासाठी गेलेल्या जमिनीला योग्य मोबदला न मिळाल्यानं शेतकरी आक्रमक झाले. त्यांनी देवमूर्ती गावात धरणं आंदोलन सुरू केले. दरम्यान शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांनी
आंदोलकांची भेट घेतली. योग्य मोबदला न मिळाल्यास 1 इंचही काम होऊ देणार नाही असा इशारा देण्यात आला. नागपूर महापालिकेच्या भांडेवाडीमधील एकीकृत घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पाहणी केली. हा प्रकल्प नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिलेत. दरम्यान या प्रकल्पांतर्गत 30 एकर जागेवर बायोगॅस, सेंद्रिय खत आणि आरडीएफ सारखं उपयुक्त उत्पादनं तयार केली जाणार आहेत. सोलापुरातील अक्कलकोट रोडवर MIDC मध्ये लागलेल्या आगीत 8 कामगारांचा मृत्यू झाला. या आगीत कारखान्याच्या मालकासह त्यांची सून, मुलगा आणि नातवाचा देखील मृत्यू झालाय. तर अन्य 3 कामगारांचा देखील मृत्यू झालाय. सेंट्रल इंडस्ट्री या कारखान्याला मध्यरात्री 3च्या सुमारास भीषण आग लागली होती. आगीत अडकलेल्या 5 जणांना अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढले. रत्नागिरीतील खेडच्या लोटे MIDCतील कंपनीला भीषण आग लागली. आगीत लासा कंपनी जळून खाक झाली. या आगीत कंपनीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. खेड नगर परिषद अग्निशमन दलाकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. कंपनीतील कामगारांना वाचवण्यात यश आलं. हैदराबादमधील ऐतिहासिक चारमिनारजवळ गुलजार हौज परिसरात आग लागली होती. या अग्नितांडवात 8 चिमुकल्यांसह 17 जणांचा मृत्यू झाला, तर 10 पेक्षा जास्त जण जखमी झाले. पीडितांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची मदत प्रशासनानं जाहीर केली. जखमींना 50,000 रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा झाली. बुलढाण्यातील मोताळा येथे 4 दुकानांना भीषण आग लागली. आगीत लाखो रुपयांचं नुकसान झालं. आगीत 4 दुकानं जळून खाक झाली. आग कशामुळे लागली याचं कारण मात्र अद्याप समजू शकलं नाही. नंदुरबारमधील धडगाव घाटात अज्ञात वाहन चालकानं दुचाकीला धडक दिली. यात चालकाचा जागीच मृत्यू झाला, तर एकाची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान अज्ञात वाहन चालक पसार झालाय. त्याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. दारूची वाहतूक करणारा ट्रक उलटल्यानंतर दारूचे बॉक्स नागरिकांनी पळवलेत. अकोल्याच्या रिधोरा ते शिवर दरम्यान ही घटना घडली. पुढची बातमी आता नागपूरमधून. CBSE 10वीच्या परीक्षेत नागपूरच्या शांकरी जाधवला 100% गुण मिळाले. शांकरी रोज अभ्यास करायची, मात्र तिनं यासाठी कुठलाही शॉर्टकट शोधलेला नाही. किती तास अभ्यास केला हे सांगण्यापेक्षा किती चांगल्या पद्धतीनं अभ्यास करता येईल यावर तिनं जास्त भर दिला होता. तिने परीक्षेत 100% गुण मिळवले. यामुळे तिचं सर्वत्र कौतुक होतं. नागपूरच्या शांकरी जाधवचं कौतुक होतंय, कारण तिची कामगिरी चांगली आहे. शांकरी जाधवला 100% गुण मिळवलेले आहेत. तिचं अभ्यासाची पद्धत जाणून घेण्यासाठी आता सगळ्यांनाच उत्सुकता आहे. वळतं व्हायरल सत्य रिपोर्टकडे. भारतानं पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्यात पाकचं रावळपिंडी स्टेडियम जमीनदोस्त झालंय. होय, तसा दावा करणारे फोटो आणि काही व्हिडिओ देखील व्हायरल झालेत. पण खरंच रावळपिंडी स्टेडियम उद्ध्वस्त झालंय का याची मी पडताळणी केली. त्यावेळी काय सत्य समोर आलंय, चला पाहूयात सामचा हा खास रिपोर्ट. भारताच्या हल्ल्यात रावळपिंडी स्टेडियम जमीनदोस्त. पाकच्या रावळपिंडी स्टेडियमवर ड्रोन हल्ले. काय आहे व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य? रावळपिंडी स्टेडियम भारताच्या हल्ल्यात जमीनदोस्त झाल्याचा दावा करण्यात आलाय. अख्खं स्टेडियम बघा कसं दिसतंय. फक्त आणि फक्त इथं उद्ध्वस्त झालेलं स्टेडियम दिसतंय. या स्टेडियमची बिल्डिंग पार खचून गेली आहे. इतका भयानक हल्ला करण्यात आल्याचा दावा इथं करण्यात आलेला आहे. रावळपिंडी स्टेडियमवर भारतानं ड्रोन हल्ले केले होते, मात्र एवढं नुकसान झालंय का हे समोर आलं नव्हतं. आता हा फोटो जारी करून रावळपिंडी स्टेडियमचं नुकसान झाल्याचा दावा करण्यात आलाय. त्यामुळे खरंच असं झालंय का याची आम्ही पडताळणी सुरू केली. त्याआधी मेसेजमध्ये काय दावा करण्यात आलाय पाहूया. भारतानं पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्यात रावळपिंडी स्टेडियम उद्ध्वस्त झालं. स्टेडियम आता लवकर उभारणं शक्यच नाही, एवढं नुकसान करण्यात आलंय. हा मेसेज आणि यासोबत फोटोही व्हायरल केले जात आहेत. मुंबईतील 26/11चा हल्ला होण्याआधी याच मैदानात भारत विरुद्ध पाकिस्तान अशा बऱ्याच वेळा मॅच झाल्या. आपल्याला देखील त्या मॅच आठवत असतील. मात्र हेच मैदान आता खंडर झालंय असा दावा करणारा फोटो व्हायरल झालाय.
त्यामुळे आम्ही या फोटोची सत्यता पडताळून पाहिली आणि रावळपिंडीबाबत माहिती मिळवली। त्यावेळेस काय सत्य समोर आलं पाहूया। 8 मे रोजी भारतानं रावळपिंडी स्टेडियमवर हल्ला केला। रावळपिंडी स्टेडियमला थोडंसं नुकसान झालं। रावळपिंडी स्टेडियम संपूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं नाही। व्हायरल फोटो एआयच्या माध्यमातून बनवला। फोटोत दिसतंय तेवढं स्टेडियमचं नुकसान नाही। भारत पाकिस्तान तणावादरम्यान असे अनेक फोटो व्हिडिओ व्हायरल केले जात आहेत। त्यात काही खरेही आहेत तर काही जण पाकिस्तानच्या नावानं हे फोटो व्हायरल करतायत। भारतानं फक्त दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले। यावेळी रावळपिंडी स्टेडियमवरही हल्ला केला, मात्र रावळपिंडी स्टेडियम पूर्ण उद्ध्वस्त झालं हा दावा आमच्या पडताळणीत असत्य ठरला। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी।